कोल्हापूरमध्ये शिरलेला बिबट्याला आता पकडण्यात आलाय। बिबट्याला पकडण्यात अखेर यश आलंय। 1.5 तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्या हा जेरबंद झालाय। विवेकानंद कॉलेज परिसरामध्ये हा बिबट्या शिरलेला होता। बिबट्याच्या हल्ल्यात तुकाराम खुंदल आणि पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील हे जखमी झालेले आहेत। हे दृश्य आपण बघू शकतोय। या पोलिसांवर हल्ला केल्यानंतर हा जो बिबट्या होता तो चेंबरमध्ये जाऊन लपलेला होता आणि अखेर 1.5 तास झाले। 1.5 तासांनी या बिबट्याला वन विभागाची टीम पोहोचली आणि त्यांनी जेरबंद केलं। हे दृश्य आपण बघू शकतोय। ही 2 दृश्य आपल्या समोर येत आहेत, ज्या दरम्यान या बिबट्याला जेरबंद करण्यात आलेलं होतं। 1.5 तासांनी या बिबट्याला जेरबंद केलं। त्या दरम्यानची ही दृश्य आपण बघतोय। वन विभागाची टीम या ठिकाणी दाखल झालेली होती, सोबतच त्यांच्या समवेत पोलीस सुद्धा होते। आणि दुसऱ्या दृश्यांमधून आपण बघू शकतोय हा बिबट्या चेंबरमध्ये लपून बसलेला होता। जवळपास 1.5 तास हा बिबट्या या चेंबरमध्ये होता आणि त्याची ही दृश्य सुद्धा आपण एक्सक्लुझिव्ह बघू शकतोय। आणि पहिल्या दृश्यात आपण बघू शकतोय 2 पोलिसांवर या बिबट्यानं हल्ला चढवलेला होता। त्या दरम्यानची सुद्धा ही दृश्य समोर येत आहेत। काल रात्रीपासून कोल्हापूर शहरामध्ये बिबट्या घुसला होता आणि त्याची शोध मोहीम आज सकाळपासून सुरू होती। आज सकाळी विवेकानंद कॉलेज परिसरामध्ये हा बिबट्या पाहण्यात आला होता आणि त्याला जेरबंद देखील केलं। मात्र हा बिबट्यानं 2 जणांवरती अटॅक केलेला आहे। त्यापैकी एक माळी आहेत जे कृष्णात खुंदल, त्यांच्यावरती देखील या बिबट्यानं हल्ला केलेला आहे। आपण जर त्यांचा चेहरा बघितलं तर चेहऱ्याला देखील त्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुखापत झालेली आहे, हाताला देखील दुखापत झाली आहे आणि या बिबट्याच्या नख्या देखील या त्यांच्या पोटावरती स्पष्टपणे जाणवत आहेत। तेच कृष्णात खुंदल हे देखील आहेत। कुठं तुम्ही होता आणि कधी तुमच्यावरती हा हल्ला नेमका झाला? ताराबाई पार्कात वुडलँड हॉटेलमध्ये। वुडलँड हॉटेलमध्ये तुम्ही? हो, माळी गार्डनर म्हणून माळी म्हणून काम करतो मी। तिथंच काम करत असताना अचानक बिबट्याने माझ्यावर हल्ला केला। लगेच तुम्ही कुणाला याची माहिती दिली? नंतर मग स्टाफ आला आमचा बाहेर तिथून, त्यामुळे ते समजलं की बिबटे आहे तिथे। त्यांच्यावरती खरं तर आता उपचार होणार, त्यामुळे त्यांना जास्त बोलायला लावणार नाही। मात्र आज 2 जणांवरती हा अटॅक जो आहे तो बिबट्याने केला होता। त्यापैकीच हे तुकाराम खुंदल आहेत, त्यांच्यावरती देखील अटॅक केला होता, जे वुडलँड हॉटेल या ठिकाणी गार्डनचं काम करत होते। माळी आहेत ते व्यवसायानं आणि त्यांनी खरं तर त्या बिबट्याचा सामना केला असं म्हणावं लागेल आणि त्यांना देखील मोठ्या प्रमाणात दुखापत यामध्ये झालेली आहे। आता त्यांच्यावर उपचार देखील CPR रुग्णालयामध्ये सुरू आहेत। त्यामुळे निश्चितच आज एकीकडे बिबट्यानं कोल्हापूरमध्ये प्रवेश करून दोघांवर हल्ला देखील केला असला तरी त्याला जेरबंद करण्यामध्ये या प्रशासनाला यश आलेलं आहे। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।